अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करून सर्वसामान्य नागरिक आणि त्यातही निष्पाप मुलं मारण्याची मर्दुमकी फील्ड मार्शल मुनीरच्या पाकिस्तानी लष्करानं केली आहे। काल मध्यरात्री पाकिस्तानच्या वायुसेनेनं खोस्त, पक्तिका आणि कुनार भागामध्ये नागरी वस्त्यांवरती भ्याड हल्ला केला। यामध्ये 20हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये बहुतांश मुलं आणि ज्येष्ठांचा समावेश आहे। पाकिस्तान व्याप्त काश्मीरात पाकिस्तान सरकारविरोधात आगडोंब उसळलाय। तिथे पाकिस्तानी लष्कर, रेंजर्स, पोलीस मार खात आहेत आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर मारा केल्याचा आरोप केला जातोय। काल पेशावरच्या पाकिस्तान निमलष्करी दलाच्या कार्यालयावर तहरीक-ए-तालिबान संघटनेनं हल्ला केला। त्यामध्ये 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले। त्याचा बदला घेण्यासाठी फील्ड मार्शलचं बिरुद मिरवणाऱ्या असीम मुनीरच्या वायुदलानं अफगाणिस्तानात सर्वसामान्यांवर हल्ले केले। गेल्या सप्टेंबरपासून अफगाणिस्तानात पाकिस्ताननं केलेल्या विविध हल्ल्यामध्ये 9 महिन्यात 556 निष्पाप अफगाणी नागरिकांचा बळी गेलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आजही निदर्शनं केली जाणार आहेत। अनेक शहरांमध्ये निदर्शनांचं आयोजन करण्यात आलंय। काल पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात 11 निदर्शकांचा मृत्यू झालाय। 4 दिवसात 37 काश्मीरी निदर्शकांचा मृत्यू झालाय। असेंब्लीतल्या शरणार्थींच्या 12 जागा रद्द करण्याला विरोध केला जातोय। आरोग्य सेवा, वीज, धान्य, पायाभूत सुविधांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिथल्या सरकारविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय। मोठमोठी निदर्शनं केली जात आहेत, रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली जाते। पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, अन्नधान्य या प्रमुख मागण्या आहेत। तर पाकव्याप्त काश्मीरमधून ज्या 12 जागा निवडल्या जातात त्या रद्द करण्याला देखील विरोध केला जातोय।